नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मूग वडे बनवणार आहोत। दोन डाळीपासून म्हणजे मुगाचीच डाळ घेणार आहे मी, पण एक पिवळी डाळ घेणार आहे आणि एक हिरवी डाळ घेणार आहे। यापासून छान वर्षभर टिकतील असे हे मुगाचे वडे आपण बनवणार आहोत। त्यासाठी ह्या दोन्ही डाळी मी ही पिवळी डाळ पाव किलो घेतली आहे आणि ही हिरवी डाळ 1 किलो घेतली आहे। आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे आहे त्यानुसार ह्या डाळी घेऊ शकता। छान यामधले खडे वगैरे काढून घ्यायचे, निवडून घ्यायच्या डाळी दोन्ही सुद्धा। आणि वेगवेगळे आपण ह्या भिजत घालणार आहोत। तर आता ही हिरवी डाळ आपण या भांड्यात घेतली आहे। आता ही पिवळी डाळ सुद्धा दुसऱ्या भांड्यात घ्यायची आहे काढून, आणि यामध्ये पाणी टाकून आपण 3 ते 4 वेळा ह्या डाळी स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत। तीन 4 वेळा पाण्याने धुतल्याच्या नंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवायचं आहे आपल्याला। जेव्हा भिजत घालतो ना डाळी तेव्हाच फक्त धुवायच्या आहेत, नंतर आपल्याला ह्या भिजल्याच्या नंतर धुवायच्या नाही आहेत डाळी, फक्त पाण्यातून काढून घ्यायच्या। आता हे पाणी मी काढून टाकते आणि 3-4 वेळा पुन्हा एकदा धुवून घेते। आता ह्या डाळी आपण धुवून घेतल्या आहेत बघा 3 ते 4 वेळा। यामध्ये आपण भरपूर असं पाणी टाकून ठेवायचं आहे। छान ह्या फुलतात डाळी, त्यामुळे पाणी भरपूर टाका। आता ह्या आपण झाकून ठेवणार आहोत। मी उद्या सकाळी याचे मूग वडे टाकणार आहे, तर मी आता म्हणजे रात्रीनंच ह्या डाळी झाकून ठेवत आहे, पाण्यामध्ये टाकून ठेवत आहे। 2-3 तासामध्ये छान फुलतात, पण कधी कधी काय होतं सकाळी जर टाकल्या तर मग दुपार होते आणि मग कंटाळा येतो आपल्याला मूग वडे टाकायचा। त्यामुळे शक्यतोवर रात्रीनं भिजत घाला डाळी आणि सकाळी लवकर ह्याचे आपण वडे बनवू शकतो। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा ह्या वेगवेगळ्या भिजत घातल्या आहे आणि सकाळी बघू आता ह्याची पुढची कृती। तर आता ही आपण जी भिजवलेली मुगाची डाळ आहे ती मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मी इथे रात्रभर भिजवलेली आहे, तुम्ही 2-3 तासामध्ये ही डाळ छान भिजते बघा। तर 3 ते 4 तास भिजवली तरी पण बस आहे। आता ही डाळ ना मी स्वच्छ अशी 2-3 वेळा पाण्यातून काढून घेतली आहे आणि मग आपण ही वाटून घेणार आहोत। तर ही जी हिरवी आपण सालाची डाळ घेतली होती त्याचे थोडेसे टरफल काढून घेतले, थोडेसे राहू दिले, म्हणजे छान अशी चव येते मुगवड्याला। आणि आपण हा वर्षभरासाठी वड्याचा प्रकार बनवत आहोत। तर मस्त अशी ही डाळ भिजूनच घ्यायची आणि धुवून घ्यायची आहे, बाकी इथे काही मेहनत आपल्याला करावी लागत नाही। आता काही हिरवी घेतली आणि काही पिवळी डाळ घेते या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक वाटून घ्यायची। याला जाडसर वाटायचं नाही आहे, जेवढी आपल्याला बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं। आता हे आपण डाळ छान वाटून घेतली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। पाणी शक्यतोवर कमी टाकायचं, नाहीतर मग हे बॅटर पातळ होऊ शकते। तर इथे आपण पाणी न टाकता ही डाळ अशी छान पद्धतीने वाटून तयार झाली आहे। ही एका मोठ्या अशी भांड्यामध्ये काढून घ्यायची। तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या मुगाच्या डाळीची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण सेम ह्याच पद्धतीने पाणी निथळून जेवढी मावेल या मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढी डाळ टाकायची आहे आणि वाटून घ्यायची आहे। तुम्ही चाळणीवर देखील ही डाळ निथळायला ठेवू शकता आणि नंतर वाटू शकता। मी बघा सर्व पाणी निथळून घेत आहे। अशाच पद्धतीने ही
सर्व डाळ मी वाटून घेते आणि नंतर मग पुढची कृती करते. आता ही मुगाची डाळ आपण वाटून घेतली आहे संपूर्ण अशी. हे पहा, यात टाकूया आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. भरपूर टाका, याने खूप छान असा स्वाद येतो या वड्याला आणि भाजी याची अप्रतिम अशी लागते. तर मी इथे साधारण एक वाटी भरून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. त्याचबरोबर आता टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. इथे मी 1 चम्मच एवढा मीठ टाकत आहे आणि अर्धा चम्मच हिंग टाकायचा आहे. यामुळे सुद्धा या वड्या ज्या आहेत त्या खूप छान बनतात आणि भाजी मस्त लागते याची खायला. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. यात तुम्ही मेथीची भाजी म्हणजे मेथीचे जे पानं असतात ना ते सुद्धा बारीक चिरून टाकू शकता, पण मी इथे फक्त कोथिंबीर टाकली आहे. मेथीची भाजी टाकल्यावर पण छान लागतात. आता हे एकजीव केल्याच्या नंतर चांगलं असं फेटून घ्यायचं 1-2 मिनटं. तर इथे हे मिश्रण असं तयार होतं. आता आपण याच्या गच्चीवरती पॉलिथिनवर मुगडे टाकून घेणार आहोत. आता हा आपण वाळवणीचा पदार्थ बनवत आहोत बघा, वर्षभर टिकण्यासाठी. म्हणजे आपण छान कडकडीत उन्हामध्ये हा वाळवून घेणार आहोत. आणि इथे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलंच आहे की 1/2 किलो पिवळी डाळ घेतलेली आहे आणि 1 किलो हिरवी डाळ घेतली आहे. अशा ह्या 1/2 किलोमध्ये मी मुगड्या बनवत आहे. काही ठिकाणी मुगड्या म्हणतात, काही ठिकाणी मुगाचे वडे, काही ठिकाणी भरपूर याला नावं आहेत. तुमच्याकडे काय म्हणतात या रेसिपीला मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर आता आपण याच्या गच्चीवर जाऊन छान अशा वड्या टाकून घेऊ. आता याच्या आपण इथे गच्चीवरनं हे मी अशी स्वच्छ पॉलिथिन अंथरून घेतले आहे आणि त्यावर साईडनं असे फरशीचे तुकडे ठेवले आहेत म्हणजे ही उडणार नाही. आणि अशा छोट्या छोट्या याच्या या मुगाच्या वड्या टाकायच्या आहेत. तर मस्त छोट्या छोट्या टाकून घ्यायच्या आहेत. मोठ्या टाकल्या तरी देखील चालतील, म्हणजे जर जाड झाल्या ह्या वड्या तर आपल्याला फोडून याची भाजी करावी लागते. छोट्या छोट्या टाकल्या तर अख्ख्या वड्याची भाजी आपण करू शकतो. अशा ह्या संपूर्ण वड्या टाकून घ्यायच्या आणि 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. म्हणजे जर ह्या छान अशा कडक उन्हात वाळवल्या तरच 1-1.5 वर्ष ह्या वड्या टिकतात बघा. आता थंडी असल्यामुळे चवीला सुद्धा छान होतात आणि माझी आई आजीनं ह्या वड्या थंडीमध्येच बनवायच्या मुगाच्या. बाकीचे उन्हाळी वाळवण त्या कडक उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल-मेमध्ये बनवतात, पण मुगाच्या वड्या आणि कोरडा ह्याच महिन्यात बनवतात. त्यामुळे मी सुद्धा अशाच पद्धतीने म्हणजे त्यांच्याच पद्धतीने बनवत आहे. तर अशा ह्या छोट्या छोट्या मुगाच्या वड्या टाकून घेते. तुम्ही मुलांना सुद्धा मदतीला घेऊ शकता, पटापट होऊन जातील. तसाही फार वेळ लागत नाही ह्या वड्या टाकायला, पटापट अशा टाकता येतात. आणि सकाळी सकाळी ऊन लागत नाही काय नाही, तर सकाळी सकाळी पटकन आपण ह्या शक्यतोवर बाकीच्या कामाच्या आधी असे हे वाळवणाचे पदार्थ टाकायचे असतात, म्हणजे नंतर आपण बाकीचे कामंसुद्धा करू शकतो. तर इथे संपूर्ण ह्या वड्या मी टाकून घेतल्या आहेत. भरपूर अशा होतात आणि 2-3 दिवसात खाण्यासाठी तयार होतात. तर छान खमंग 1-1.5 वर्ष टिकणाऱ्या ह्या मुगाच्या वड्या तयार झाल्या आहेत. तयार म्हणजे अजून ह्या वाळवायच्या आहेत. थोड्या 2 ते 3 तासाने आपण ह्या पलटी करणार आहोत बघा. आता ह्या सुकल्यात म्हणजे थोड्या थोड्या सुकल्यात, तर अशा ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत म्हणजे सर्व बाजूनी पटकन वाळतात. आणि खूप जर ह्या सुकल्यानं अशाच तर काय होतं, ह्या पॉलिथिनला अर्धावट अशाच चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे पलटी करून घ्या आणि नंतर पुन्हा वाळवण्यासाठी ठेवून द्या. तर अशा ह्या मुगाच्या वड्या बनवलेल्या आहेत मी.
तर अशा आपण ह्या काढून घ्यायच्यात. एक एक करून अशा ह्या सुट्ट्या करायच्या आहेत आणि पुन्हा छान अशा पसरवून वाळवायला ठेवायच्या आहेत. आता 3 दिवस वाळवून घ्या.